नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओ तुम्हाला मी साडीला पिको कशा पद्धतीने करायचं आहे ते सांगणार आहे। तर इथे मी साडी घेतलेली आहे, साडीचा साईड पार्ट तो आता मी सरळ सरळ कट करणार आहे। साडी कट करणं कंपल्सरीच असतं। साडी जर साईड पार्ट जो कट करणं गेलं तर तो काही एक्स्ट्राचे धागे असतात ते बिडिंगमध्ये अडकतात आणि तो बिडिंग पण खराब मशीन पण खराब होण्याची शक्यता असते आणि साडी पण आपली गोळामोळा होऊ शकते। तरी ती मी सरळ कट करत आहे, तिरकस कट करत नाही। तिरकं जर आलं तर आपलं पिको बिघडू शकतो। बघू शकता अशा पद्धतीने सरळ कट करायचं आहे। तरी ते मी साडीचा कपडा सरळ कट केलेला आहे। तर आता साडी जो आहे तो उलट्या साईडने आहे। उलट्या साईडने आता मी डबल फोल्ड करत आहे साडीला, अशा पद्धतीने बघू शकता। डबल फोल्ड करायचं आहे म्हणजे आपण बिडिंग खाली ठेवतो तेव्हा एक फोल्ड निघून जाईल। बघू शकता अशा पद्धतीने। आता मी बिडिंग खाली ठेवलेली आहे साडी। तर हलक्या हाताने मागे खेचून धरायचा आहे आणि अशा पद्धतीने हात साडीला प्रेस करायचा आहे, म्हणजे बघू शकता फोल्ड करायचा आहे। तर आपोआप साडी फोल्ड करत करत पिको करत करत येईल। बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने खेचायचं आहे मागे आणि साडीला अशा पद्धतीने पकडून पिको करायचा आहे। बघू शकता माझा दुसरा हात कसा मी साडीला फोल्ड करत आहे, बघू शकता एक हाताने। अशा पद्धतीने पिको कराल तर तुमचं पिको सरळ येईल आणि जाड पण होणार नाही, एकदम पातळ पिको येईल। भाग जा रे, भाग जा, भाग जा, भाग जा, भाग जा। अरे बस। तर एक्स्ट्राचा जो काही धागा असतो तो काढत काढत आपल्याला शिलाई द्यायची आहे। धागा जर बिडिंगमध्ये अडकलं तर पिको आपली बिघडू शकते, साडी गोळामोळा होऊ शकते। तर बघू शकता इथे पूर्ण पिको झालेला आहे साडीचा, किती व्यवस्थित आलेला आहे। बघू शकता पिको गोल आणि सरळ। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।